शहरातील सम्राट चौक मधील माने वस्ती येथील दुरावस्थेमुळे नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला। अधिकाऱ्यांना ड्रेनेजच्या सांडपाण्यात तसेच साचलेल्या पावसाच्या पाण्यातील उगवलेल्या गवतामध्ये उभे करत परिस्थितीची जाणीव करून दिली। यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक सतर्क झाल्याचे चित्र आहे। या भागातील परिसरामध्ये यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे। या भागातील परिसरात सातत्याने चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याची परिस्थिती होती। या परिसरातील नागरिकांनी गेल्या 6 महिन्यांपासून महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वारंवार परिसरातील सद्य परिस्थिती दाखवली, तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी समस्येकडे डोळेझाक करत असल्याचे वारंवार नागरिकांना जाणवत असल्याने मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी माने वस्तीतील समस्त नागरिकांनी झोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पावसाचे चिन्ह दिसत आहे, ड्रेनेजचे सांडपाणी घरात येत आहे ही परिस्थिती दाखवण्यासाठी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही। यावेळी परिस्थितीला कंटाळलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन दुरावस्था झालेल्या ठिकाणी माने वस्तीतील सर्वत्र असलेली परिस्थिती दाखवण्यासाठी पावसामध्ये थांबून त्यांना सद्य परिस्थितीचा आढावा घ्यायला भाग पाडले। येत्या 2 दिवसात परिसरातील दुरावस्थेचे काम झाले नाही तर आयुक्तांना या ठिकाणी आणून त्यांचा सन्मान सत्कार करण्याचा निश्चय येथील नागरिकांनी केल्याचे सांगण्यात आले। यामध्ये माने वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते अमोल गोडसे, युवा पॅन्थरचे सिद्धांत नागटिळक, पीएचडी धारक विद्यार्थी अमोल कांबळे, बाबा कोणे, स्वप्नील राजगुरू नागरिकांनी येथील काम का होत नाही असा जाब विचारला असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे उत्तर नसल्याचे पाहायला मिळाले। कोणत्याही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना फोन लावला नाही असे नागरिकांनी सांगितले। परिसरातील समस्येचे येत्या 2 दिवसात निराकरण न झाल्यास परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला। महानगरपालिकेचे अधिकारी लोखंडे साहेब, कांबळे साहेब आणि कोकरे साहेब बरेच दिवस यांना आमच्या व्यथा सांगून सुद्धा ही आमच्या काय कुठलीही व्यथा किंवा कुठलीही मागणी यांनी पूर्ण केली नाही। कारण पाणी सुटलं तर चेंबर भरते, पाऊस पडला घरात पाणी शिरते, किती वारंवार सांगून दे। आता आम्ही बऱ्याच 4 ते 5 तास झालं ह्या लोकांना आम्ही बोलवत होतो, तर ही लोक 4-5 तासानंतर आलेत। मग त्यांना टोटल माने वस्तीमध्ये जी परिस्थिती झालेली आहे त्याचं सर्व साहेबाला मी दाखवलेलं आहे। तर साहेबाचा एकही कोणही फोन उचलत नाही अशी परिस्थिती अधिकाऱ्याची आहे। म्हणजे कामगार येतात पण त्यांनी तर पळून जातात, अधिकारी येतात। त्यामुळं आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही साहेब ही परिस्थिती जी आमच्यावर आली आहे ती तुमच्यावर आल्यावर कसं होत आहे हे तुम्ही आता डोळ्यानं बघितलंय। मग त्यामुळे आम्हाला ह्याचा छडा लावा, नसेल तर आम्ही तुम्हाला जिथनं पाण्यात आणले तसं तुम्हाला पाण्यामध्ये बसवायला आम्ही काय सोडत नाही। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।